बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंकडून उद्याच्या मोर्चाबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। उद्या मुंबईत ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार आहे। याच सगळ्याबाबत राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। उद्या मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार आहे। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत ठाकरे बंधूंनी या मोर्चाची हाक दिलेली आहे। तर मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हा। पेपरफुटी प्रकरणी ज्या विद्यार्थ्यांना आक्रोश करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन केलंय? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर राज ठाकरेंनी सकाळीच एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी थेट म्हटलेलं आहे की जर तुम्हाला या आंदोलनात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही या, शांततापूर्ण हे आंदोलन होणार आहे। हे कुठल्याही एका पक्षाचं आंदोलन नसेल, यामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, यामध्ये तिरंगा असेल। फक्त देशासाठी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आपण बघतोय की उभा पुतळा आहे शिवाजी पार्क मैदानाजवळ, तिथून तो मोर्चाला सुरुवात होणार आहे। ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। आणि त्याच निमित्ताने आज देखील आपण बघतोय तर राज ठाकरेंनी शिवतीर्थांवर त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते तैनात झालेले पाहायला मिळतात। आपण आपल्या दृश्यांच्या माध्यमातून देखील बघू शकतो की राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती आता जमलेली आहे। यामध्ये विशेष गोष्ट सांगायची झाली तर सध्या जे डीसीपी आहेत महेंद्र पंडित हे ते देखील आलेले आहेत। ते झोन 4 चे डीसीपी आहेत, ते देखील इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। माफ करा, झोन 5 चे डीसीपी आहेत ते देखील इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील, दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, हे जे आहे ते आतमध्ये आहेत। त्यांची बैठक जी आहे ती अद्यापही सुरू आहे। मात्र ह्या मोर्चा जो आहे तो शांततेतच पार पडला पाहिजे असं हजार वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत। काल जर आपण बघितलं तर अमित ठाकरेंनी विद्यार्थी सेनेशी त्यांची बैठक घेतली होती। या बैठकीत देखील तेच सांगितलेलं आहे त्यांनी की कुठल्याही परिस्थितीत हा जो मोर्चा आहे हा शांतप्रिय पद्धतीने पार पडला गेला पाहिजे। यामध्ये कुठलीही हुल्लडबाजी जी आहे ती चालणार नाही। भाग्यश्री, एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो। उद्याच्या या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाची रूपरेषा आज ठरवण्यात आली आहे का? नक्कीच रूपरेषा जी आहे तीच मी तुम्हाला सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे शिवाजी पार्कमधला, तिथून जमायला सांगितलेला आहे त्याच ठिकाणी। आणि तिथून तो मोर्चा जो आहे तो निघणार आहे, थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे। सिद्धिविनायक मंदिरात या सरकारला सुबुद्धी द्यावी असं साकडं घालण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो समाप्त होईल असं सांगितलं गेलंय। या व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी आहेत का हे बघणं महत्त्वाचं आहे। हे बैठकीनंतर आपल्याला कळेल। मात्र परमिशन जी आहे, पोलीस परमिशन, ती देखील घेण्यात आल्याची माहिती मिळते। सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या व्यवस्थित करूनच हा मोर्चा काढला जातोय असं देखील मनसेकडनं सध्या सांगण्यात येतंय। अद्यापपर्यंत परवानगी दिली आहे की नाही पोलिसांनी याचं जे पत्र आहे ते आपल्या हाती आलेलं नाहीये। मात्र तशी परमिशन मागितलेली आहे मनसेकडनं आणि ठाकरे गटाकडनं। निश्चित भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उद्याच्या बैठकीच्या संदर्भात राज ठाकरे साहेबांनी आज बैठक आम्हाला बोलवली आहे, पण आणि त्यांनी एक सकाळी ट्विट देखील केलेलं आहे की उद्याचा मोर्चा हा बिगर राजकीय असणार आहे। तिथे राजकीय घोषणा नसाव्यात, राजकीय कोणतेही वक्तव्य नसावे, कोणतेही झेंडे नसावेत, अशा पद्धतीचं त्यांनी एक ट्विट साधक बाधक मी थोडंसं वाचलंय, पूर्ण वाचलं नाही अजून। त्या संदर्भातच आजची बैठक असावी। बैठकीला नेमकं कोणाकोणाला बोलवले? सर्व नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभागाध्यक्ष, अगदी शाखाध्यक्षापर्यंत बोलवले।